महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत निळोबा महाराज सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास बाबा सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग दादा सद्गुरुनाथ सच्चिदानंद तात्या महाराज आनंदाश्रम स्वामी महाराज तुकाराम गिरीबाबा महाराज की जय। जगदंबा माता की जय। हर हर महादेव। पर्वताप्रमाणे पातक करणे वजळले पोहणे अभक्ताशी नाही ज्याची भक्ती ते पतित अभक्त हरीशी न बसत दैवभक्त अनंत वाचाळ बरळते बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हानिधान सर्वाघटी पूर्णे कणांदे हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्विद्या आत्मरूपा देवा तोच गणेश सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदास अवधारे जोजी जयाचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते वंदोनी सद्गुरुचरण नमस्कार ने आता माझ्या भावा अंतरायण हो देवा आले भागाते करीतो नाम तुझे उच्चारितो दृढ माझे मन आता राखावे बांधून तुका म्हणे वाटे आता फुटू देऊ नको फाटे सद्गुरुनाथ महाराज की जय। नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराजा दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्थितीला द्यावी मती गुरुराया तो जायसा नाही साखा कृपा करणे नका धरी हाती तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुझी कृपा सिंधू पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचे या यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कळा दुसरी काहीच देणे बोलतो वचनी आदी भाविका तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती वाचे वदता शिवनाम दयानवाधी क्रोधकाम पर्वताप्रमाणे पातक करणे वजळले पोहणे अभक्ताशी नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त हरीशी न बसत दैवभक्त अनंत वाचाळ बरळते बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी ज्ञानदेवा प्रमाण आत्महा निधान सर्वा घटी पुणे कनांदे हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी। प्रस्तुत प्राप्त संगीत तुम्हा संत सज्जनांच्या प्रवचन रूपी शिवशा घेतलेला अभंग ज्ञानेश्वर महाराज यांचा 4 चरणांचा आणि 7 क्रमांकाचा असा अभंग आहे। तसं तुमचा अभंग हरिपाठावरच प्रवचन चालू आहे आणि माझ्या वाट्याला आलेला हा अभंग आहे। तसा पाहिलं तर आधीचा अभंग आहे साधुबोध झाला नरुनिया ठेला आणि ठायेचे मुरला आणि त्याच्यानंतर अन्वय संतांच्या संगती मनोमार्ग गती आकाळाचे पती दोन्ही अभंग चिंतन मांडण्यासारखे पण हा अभंग असा आहे की पहिले चिंतन सारे अभक्ताचे लक्षण आहे। पर्वताप्रमाणे पातक करणे वजळे पोहणे अभक्ताशी पर्वताप्रमाणे पातक करणे जो अभक्त असतो ना तो दगडासारखा असतो पण त्याचा उद्धार व्हायचा असं तर काय करावं हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी। दुसऱ्या चरणात सांगितले
नाहीच अशी भक्ती ते पतित अभक्त हरीसी नभसच दैवत. म्हणजे ज्याला भक्ती नाही असा असताना अभक्त, पण त्यांनी काय करावं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोणी किंवा प्रत्येक त्यांना हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणाला तेव्हा त्याचा मेळ बसत. म्हणत तिसरं त्यांना अनंत वाचार बरळची बरळ त्या कैसा गोपाळ पागल किंवा दया दोन्ही त्याला पाठ येतं. पण त्याच्यासाठी काय करावं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कनकरी. आणि शेवटच्या चरणात माऊली सांगतात ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वात पूर्ण एक नांदे. पण हे कळायचं आता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कनकरी. यथामती आता अवकाश आपल्या संकल्पित वेळेमध्ये अभंगात आपण चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. मला वाटते आज सातवा सोमवार मध्ये सोमवार सप्त्यात गेला ना, सप्त्यात नाही आपला हे कार्यक्रम होता, हे कार्यक्रम ना, योग कार्यक्रम होता ना. त्यामुळे हा म्हणजे 8वा तास आपण आपला प्रवचनाचा 7वा सोमवार. प्रत्येक सोमवार हे तुम्ही जे नियोजन केले ते कारण पुण्यवंत व्हावे घेता किंवा तुका म्हणे पापी आणि जाते संताची जपी. हे माऊली तुकोबरा हे संत संतांच्या जपानं हे पाप जात असतात आणि पाप गेले की पुण्य होत असतात. म्हणून हा माऊलीचा अभंग, हा 4 चरणाचा अभंग. तसं माऊलीचं जर अधिकार पाहिला तर सर्वांना माहितीच आहे माऊली जागा. जसं तुकोबरायचे 8 पिढ्यापासून परमार्थ, तसा माऊलीला सुद्धा 7 पिढ्यापासून परमार्थ मला असं ते त्यांच्या ऐकायला भेटलं. कारण माऊलीचं पहिले असं तर ते हरिहर पंथ कुलकर्णी, तसं ते कुलकर्णी पण करत होते. पण त्यांचं आडनाव जावळे होतं बरं का. माऊलीचं आडनाव ना पहिलं ते त्यांचं आडनाव जावळे, पण ते कुलकर्णी पद करत होते. आणि हरिहर पंथ हे यजुर्वेद ब्राह्मण होते. त्यांचे थोडं अधिकार सांगायचं मग मला बघायचे की यजुर्वेद ब्राह्मण होते. मग हरिहर पंथ, त्यानंतर रामचंद्र पंथ, गोपाळ पंथ, त्र्यंबक पंथ, गोपीचंद पंथ. आणि गोपीचंद पंथ जरा झाल्यानंतर गोपीचंद पंथाची पत्नी मीराबाई किंवा मीराबाई म्हणायचे, असे त्या 2 नाव होते. आणि मग ज्यावेळेस गोपीचंद पंथाला आणि मीराबाईला बरेच दिवस मूलबाळ नव्हतं, तर गोपीचंद पंथाने काय केलं, ज्यावेळेस तिथे एका नदीत यमुनेच्या तिथं बिंबीतच्या पाण्यात 11 वर्ष उभं राहून त्यांनी गायत्री मंत्राचा जप केला. बघा हे जी यांना साधू पण आलं, जे संत पण आलं ना, उगत नाही ती तपाशिवाय साधनाशिवाय नाही कुळाचं तप. हा, कारण ज्यावेळेस ते बिंबीतच्या पाण्यात उभं राहून त्यांनी 11 वर्ष तप केलं. कुणी? माऊलीच्या आजोबांनी 11 वर्ष तप केलं. आणि 11 वर्ष तप केल्यानंतर तिथं गहिनीनाथ एक दिवस आले. आणि गहिनीनाथ ते मीराबाईला म्हणले कसं काय चाललं, काय चाललं, म्हणजे कुठे गेले मालक? ते म्हणले ते तप करण्यासाठी गेले. म्हणजे 11 वर्ष झालं तप करतात, म्हणजे बिंबीतच्या पाण्यात गायत्री म्हणतात तप करतात. मग गहिनीनाथाने त्यांना भस्माची मुठी दिली माऊलीच्या आजीला. ते भस्माची चिमूट दिली. आणि भस्माची चिमूट दिल्यानंतर ती त्या मीराबाईने किंवा मीराबाईने ती खाल्ली. आणि 1 वर्षाने मुलगा झाला. 1 वर्षाने मुलगा झाला. आता 1 वर्षाने मुलगा झाला. आता त्याला असं वाटलं ही 11 वर्ष गायत्री मंत्राचा जप केला, गहिनीनाथाने भस्म दिला, म्हणून त्याला वाटतं गहिनीनाथ नाव ठेवा. पण विठ्ठलाच्या कृपेने झाला ते बी मग विठ्ठल ठेवा, म्हणून त्यांनी विठ्ठल पंथ नाव ठेवलं. तसं त्याला 2 नाव येते, गहिनीनाथ पंथ आणि विठ्ठल पंथ, माऊलीच्या वडिलांचं बरं का. मग ते विठ्ठल पंथ आणि मग ते विठ्ठल पंथांच्या पोटी हे 4 जन्म झाले. मला काय सांगायचं हे विस्तार की हे जे आहेत ना, हे कुस असे पवित्र पवित्र पवित्र. जसं तुकोबारायची 8वी पिढी विश्वंभर बाबा आणि आमाई. आणि विश्वम बाबा आणि आमाई त्यांचा सुद्धा तसाच अधिकार. विश्वर बाबाच्या साठी भगवंत पण इथं आळंदीला आले होते. आणि आमाईचं पंढरीश्वरने डोकं मांडीखाली डोकं देऊन आमाईचा देह ठेवलाय. म्हणजे साधू संतांचं मला असं सांगायचंय. तसं नाथराज सुद्धा मला वाटतं 5-6 पिढ्याचे पहिल्या परमार्थ होत का, एकाएकी परमार्थ झाला.
म्हणून असणारी माऊली आणि ही 4 भावंड. आता 4 भावंड तर तुम्हाला सर्व विसरून माहिती असं असणारी माऊली आणि माऊलीने हा हरिपाठ तसं तर चांगदेव पाशिष्टी, अमृत अनुभव, ज्ञानेश्वरी आणि आपण म्हणतो सोपा केलाय हरिपाठ. पण सोपा नाही बरं का त्याचा आपण पाहिलं तर ते दिसायला आलं पण त्याचा अर्थ फार महान आहे. असा हरिपाठ हरिपाठ आणि त्या हरिपाठातील आज 7वा अभंग आहे. परमात्माप्रमाणे पातळ करणे वज्रलेप होणे अभक्ताशी. कारण हे पातक मध्ये होत असत. कारण पाप जर केलं तर त्याच्या पुढं काय गती होती. पातक एक माऊली नागमानच हा बघ पातक एक करता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू जर पाप आपल्याकडून घडले. बरं सगळ्यात मोठं पाप कोणतं आहे. बस मी देह म्हणता कोटी ब्रह्म हत्येचं मी देह म्हणा ना कोटी ब्रह्म हत्येचं पातकला दे. बाकीचे पातक किरकोळ आहे. आता याच्याकडून पातक घडलं कोणाकडून वाल्याकडून पातक घडलं त्यांच्याकडून काय थोडं पातक नाही घडलं. सांगू गोष्ट माहिती एक जाणीवाला मारायचा आणि राण्यावाला खेळता रान्ना टाकायचा. ते रांजर का असं 3 डब्याचं 4 डब्याचं नव्हतं ते रांजर. त्यामुळे 4 बाल्याचे 6 बाल्याचे 5 करायचे. पहिले ना आपली खळ खळवायची आपण ते हे हाकायचो कंस लागले मळायचं. आता नाही मध्ये पण आपण पहिले केलेले होते. एवढं मोठं रान 7 रांजण भरले होते. तरी कर्माशाचा आगरू तू भांतीचा सागरू यो होमाचा डोंगर होणे असते. तरी ज्ञानशक्ती तिने पाडे हे अवघेचे का थोकडे ऐसे सामर्थ्यसे चोखडे ज्ञाने. माणसाच्या ज्ञानेशी असं त्या नामात एवढा पावर आहे. त्या नामात एवढं जातं. मग एवढं जरी पाप केलं असलं तरी नारद मुनीची भेट झाली. आणि त्या नारद मुनीची भेट झाल्यानंतर एवढ्या पाकाने दृष्टांत लांबीत नाही सगळं माहिती येते. ते घरी गेलं ते पत्नीचा उपदेश फलद्रूप ठरला. पत्नीने सांगितलं हे माझ्या पापात वाटेकरी आहे का. की म्हणजे मी कसं वाटेकरी राहील. तरी सुद्धा सिद्धांताने पटवून दिलं नसं सांगितलं नाही. सरावण्याचं स्वांग केलं आणि विंचू चावला म्हणून मोठ्याने वडा लागली. म्हणजे यातल्या निम्मा वेगळ्या वेदना वाटून घ्या. नारद मुनी म्हणे तू येडी का शाणी म्हणले. हे विंचू तुला चावलाय तोच्या वेद नाही तुलाच सहन करावं वाटत. मी कसं सहन करू. म्हणजे माझ्या वेदना जर तुम्हाला सहन वाटून घेता येत नाही तर तुमचं पाप मी कसं वाटून घेईन. म्हणून त्यांचे डोळे उघडे. आता उघडे डोळे अद्यापि नकळे मातेच्या खोलीत दगड आला पोटाशी. तुकोबा सांगतात आता तरी डोळे उघड. आता उघडी डोळे अद्यापि नकळे मातेच्या खोलीत दगड आला पोटाशी. तुकोबा सांगतात म्हणून सांगितले. म्हणून त्यांचे डोळे उघडले आणि ते शरण गेले कोणाला नारद मुनीला. नारद मुनी त्यांना नाम सांगले. त्या नामाचं चिंतन केलं. परिणाम केले रामायण रामाधी 10,000 वर्ष रामायण राम जन्माला येते ना 10,000 वर्ष पुढे राम जन्म त्याच्या अगोदर 10,000 वर्ष रामायण तयार केलं. म्हणजे एवढा अधिकार त्या नामाचा मला काय सांगायचं. एवढा जरी पापी असला तरी तो नीट झाला बरं का. वाल्या कोणाचा वाल्मिक ऋषी झाला. आणि त्यांनी नाम कोणतं घेतलं. कारण हे नाम असणार नाम तरी अनादि ब्रह्म जे जगदादि विश्राम धाम तयाचे नाम ते दातायासे ते किर अनामाजाती परी आविद्य वरदाच्या राती ओळखायच वृत्ती खुन केली. तसं देवाना हे रूप बरं का माऊली सांगतात. देवाना हे रूप देवाना हे नाव देवाना हे गाव कोठे काही ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित करा सेवा त्याची. इथं माऊलीने ते सांगितले ज्ञानदेव प्रमाण आत्मा हा निधान आणि सर्व घटी पूर्ण एक नांदी. सर्वत्र भगवंत भरले पण त्याची आपल्याला जाणीव नाही. का जाणीव नाही तर आपल्याला ते ज्ञान दृष्टी नाही. बरं पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारिले विषय सुख नाशवंत सीमितात तिमिरे कोंदले आणि ज्ञानदृष्टी हरपले दोन्ही नेत्र आंधळे. आपण आंधळे बघा. मला पहिलं वाटायला बाबा आंधळे पांगळ्या त्या विठोबा जातात. आपण नाही ना पांगळा काकड्या तर मला वाटायचं आंधळे पांगळे तिथे बसतात ना त्यांचा विठोबा जातात. पण खरं आपण आंधळे पांगळे येतात. वैराग्य ज्ञान आंधळे ज्ञानाने पांगळे आपल्याकडे ज्ञान बी नाही ना आपल्याकडे वैराग्य नाही जेव्हाकडे म्हणजे खरी आपण आंधळे पांगळे तरी आंधळ्या पांगळ्याचा विठोबा जात आहे. म्हणून असं असणार वाल्या कोणी त्या वाल्या कुळाचा सुद्धा उद्धार झाला. पण नामानेच बरं का. ते नाम
सर्वत्र भरून उरलेले आहे बरं का. सर्वा घटी राम देहादी ही एक सूर्यप्रकाश सांगितलं ज्ञानदेवाप्रमाणात माहिती सर्वा घटी पूर्ण एक नांदे किंवा मावळे सांगते ज्ञानदेवा पाठ हरी हा आणि भरला गणता हरी दिशे किंवा तैसा सर्व धर्मदी मी राम असता सर्व सुखाचा राम की राहता शिकामळ विषयावरील सर्वात राम आहे बरं का. सर्व गती राम हे सर्वत्र राम भरलेला आहे आणि भरून उरलेला आहे. मी काल परवा दिवशी माझ्याकडे आमच्या वडिलांनी घेऊन ठेवलेलं आहे मला वाटतं भक्तिविजय. मी आत्ता वाचा सगळे वडील गेलेले 23 वर्ष झाले आणि तेव्हा घेऊन ठेवलेलं आहे बाबा त्यांनी. आणि ते अजून मी पाहिलं मला श्रवण झाले. मी आता 2-3 दिवस झालं बघितलं त्याचं असं चिंतन आलं म्हणजे हे नामाच्या चिंतनाबद्दल. तर त्याला असं चिंतन आले की म्हणजे ज्यावेळेस यंदा नाम दिलं आता ते दुसरे कबीर महाराजांचं दुसरे त्यांनी मैपती बाबांचे चरित्र मांडले. कबीर महाराजांचे शिष्य आता त्यांचं मला शिष्याचं नाव काय आठवणा. आणि एका गावात गेले आणि एक श्रीमंत सावकार होता. श्रीमंत सावकार होता आणि श्रीमंत सावकार असल्यामुळे पण त्याला कर्मकांड पूर्वजन्मी पाप केले ते बहुविस्तारिले पूर्वजन्मीच्या कर्मानुसार त्याच्या अंगावर असलं ते आपण काय म्हणतो मराठी भाषेत जगत किती आणि पण त्याला दुसरं काहीतरी सुरक्षित आहे ना कुष्ठरोग. तो कुष्ठरोग झाला होता. साऱ्या जखमा झाल्या होत्या. आज जखमा झाल्यामुळे त्यात असं किड पू झाले आणि ते घरचे शेवकाची श्रीमंती भरपूर. पण आता ते हे झाले वाईटाला ते मला एक काम करा मला भागीरथी नदीमध्ये मला जलसमाधी दे म्हणजे मला त्रास होणार नाही तर मला त्रास होणार नाही. ही सारे जण गेलं तर त्यांच्या नावीला जास्त मला नेपथ्याने ऐकलं आणि भागीरथीच्या ठिकाणी समाधी देण्यासाठी गेले. तर तिथं कबीर महाराजाचे शिष्य तिथं आले आणि तिथं आले म्हणजे काय चाललं हे म्हणजे काय श्रीमंत घरातला माणूस आहे सोज्वळ माणूस चांगला माणूस पण काय करावं त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्माला त्यांना ते असा रोग झालाय पंडरोग आणि त्या पंडरोगामुळे म्हणजे त्यांना असं जलसमध्ये ठरलं म्हणजे थांबा. तिथे गेले आणि त्याला ते 3दा नाम सांगितलं. त्याचा कुष्ठरोग बरा झाला. 3दा सांगितलं ते बरोबर बरा झाला. मग तिथं मग गावात बाकीचे काय असतात ते सारे लोक बरे झाले आणि मग तिथं जमले. तिथं कबीर महाराज आले म्हणले काय झालं म्हणजे काय नाही कुष्ठरोग झाला जलसीमध्ये चालले होते पण या तुमच्या शिष्यांनी यांना 3दा नाम सांगितलं आणि 3दा नाम सांगितल्यानंतर त्याचा कुष्ठरोग बरा झाला. बाकीचं गुडघे तू पुढं काय करतं सारे रोग बरोबर झाले. कबीर महाराज गुडघे शिकलं म्हणजे 3दा नाम सांगण्यास काय करणे एकदा नाम सांगितलं तरी त्याचं झालं एक नाम त्याच्यावर त्यांनी दृष्टांत दिला. ज्यावेळेस हे ना आपल्या वाह्यापोळी रामायण लिहिलं रामायण ते 100 कोटी रामायण लिहिलं 100 कोटी श्लोकाचं रामायण लिहिलं. तर 100 कोटी श्लोकाचं रामायण लिहिल्यानंतर त्याचे भगवान शंकरांनी त्याचे 3 भाग केले. भगवान शंकरांनी त्याचे 3 भाग केले. एक पाताळ लोक मृत्यूलोक आणि स्वर्गलोक. मग हे 100 कोटी हे रामायण वाटून द्यायचं. मग त्यात 100 कोटीपैकी 33 कोटी पाताळा 33 कोटी मृत्यूलोकात आणि 33 कोटी स्वर्गात. खाली किती उरले 99 कोटी गेले. खाली 1 कोटी उरला. खाली 1 कोटी उरला. 1 कोटीतून 33 लाख दिले. खाली 1 लाख उरले. 1 लाखातून 33 हजार दिले. खाली 1000 उरले. 1000तून 300 दिले. खाली 100 उरले. 100तून 30 दिले. खाली 1 उरला ना. खाली 1 उरला. 100 कोटी रामायणाच्या श्लोकातून 1 श्लोक उरला. आता 1 श्लोकात 32 अक्षर होते. एका श्लोकात 32 अक्षर आणि त्या 32 अक्षराचे पुन्हा 10 ठिकाणी वाटून दिले. पाताळ लोक मोठे लोकांनी खाली किती उरले खाली 2 उरले. ते 2 अक्षर म्हणजे राम कृष्ण किंवा हरी किंवा तुमचा बोध म्हणजे तुम्ही काही म्हणत ते 2 अक्षर उरले. ती अक्षर हे 2 अक्षर नामाचे एवढा म्हणजे प्रभाव म्हणजे एवढं काय सांगायचं मला काय सांगायचं असं असणारं नाम आणि हे नामाच्या चिंतनानं सर्व घडलं. म्हणून आपले पातक जर जायचे असेल मी हे नसून मी आत्मस्वरूप ह्या स्थितीला द्यायचं असेल तर भगवंताच्या नामाशिवाय जरा नामानेच सर्व घडतं. पण इथे सांगतात की पर्वताप्रमाणे पातक धरणे वजले पोहण्या बघताशी अरे पर्वताप्रमाणे पात्र जरी असले
तरी गेले ना सारे. पण त्याला काय करायला पाहिजे, मुखाने नाम घेतलं, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. त्या पुण्याला गणनाच नाही बरं का, कारण राम कृष्ण हरी हे सुद्धा तत्वच आहे बरं का. रामकृष्ण हरी हे सुद्धा तत्वच आहे, पण जाणते गुरु भोजीचे तिने कृत्य कार्य. कारण ते मूळ जर शोधलं ना तर राम तुम्हाला सांगा, तुमचा बोध काय सांगतो, भगवंत सर्वत्र भरलेला आहे हे बोध सांगतो. आणि राम सर्वत्र भरले. काही 7 अध्यायामध्ये मी प्रत्येक तुमच्या आमच्या हृदयात राम आहे. आणि जर व्यापक रूपाने पाहिलं तर ज्ञानदेवा पाठ वैकुंठ म्हणजे किंवा सर्वत्र ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ सर्वागती राम देहाधी एक सूर्यप्रकाश म्हणजे तुमच्या आमच्या हृदयात राम आहे आणि सर्वत्र जगतात धरलेला आहे राम. चला, कृष्ण कंठी धरला कृष्णमणी अवघा ध्वनी प्रकाश. तुमच्या आमच्या कंठात कृष्ण आहे आणि व्यापक रूपाने ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ आणि भरला घनदार. म्हणजे राम तुमच्या हृदयात व्यापक आहे, कृष्ण तुमच्या कंठात व्यापक आहे आणि हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना. आणि हरी हा तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मुखात हरी आहे. आणि तो हरी सुद्धा सर्वत्र भरला. अर्जुना नसे आईसा कौन उठावासे परी प्राण्याचे दैव कशाचे नदी खती माथे. म्हणून जर विचार करा ना, रामकृष्ण हरीचा हे तत्वच आहे, पण फक्त ते जाणून घेते. जाणतेने गुरु बधिजे तेने कृत्य कार्य होईजे मूळ सिंचन सहजे साथ बोललो संतोष येते. माऊली संत ज्ञानेश्वरी असं म्हणून सांगितलं इथं की पर्वताप्रमाणे पातक करणे पातक ह्याचे बघता पातक मी देह म्हणता हेच खरं पातक आहे. म्हणून मी देह नसून मी आत्मस्वरूपात जायचं असेल ना, तुला मुखाने तुला हरिमुखे म्हणा म्हणावं लागेल. त्याला असं असणार ते त्यांनी सांगितले. किंवा पापीचे आवडतं जायचे ते मातले ज्यावेळेस आपल्या धर्मीवर बोल जातो ना, ते भगवंताला जन्म घेऊन ते पाप आपल्याला हे करावं लागले असं असतं. किंवा यमदूत सांगे कानी तिथे बरंच चिंता म्हणे यमदूत की जे पापी आहेत ना, पापी त्या पाप्याकडेच तू जा. माझे जे विष्णू भक्त आहेत ना, त्या विष्णू भक्ताकडे अजिबात तू जाऊ नको. जे पापी आहेत ना पाप्याकडे जा. म्हणून सांगितलं की पर्वताप्रमाणे पातक करणे. पातक केल्यानंतर तिथे यमाला सुद्धा अधिकार नाही ना का. जिथं भगवंताचं नाम आहे ना तिथं यमला सुद्धा जाण्याचा अधिकार नाही. मग यमला जाण्याचा अधिकार कुठे, जे पापी तिथे त्या पापीला. आता ते पाप्याचं चिंतन तिथं याच्यात मांडले बघा, गरुड पुराण आहे. गरुड पुराण त्या पाप्याचं चिंतन असं मांडले, जो पापी ना. मग पापी कोण, जो नामाशी विनमुख तो नर पापिया. माऊली सांगतात हरिपारात नामाशी विनमुख तो नर पापिया आणि हरिविने धावया. जो नामाशी विनमुख आहे ना तो पापी आणि जो नामाशी सन्मुख आहे तो पुण्यवान. मग त्याचं चिंतन मला मांडत असताना मला वाटतं त्याच्यात चिंतन आलेलं आहे की ज्यावेळेस ते पापी असतात ना, पापी तर त्या पाप्याला ज्यावेळेस यम येतात ना त्या पाप्याला नेण्यासाठी, त्यांनी जर ह्या हयात असताना पाप केली, त्याला वाटतं जाऊन मेल मध्ये गेलं. पण त्या पापी माणसाला इथं सुट्टी तर नाही, पण मेल्या सुद्धा सुट्टी नाही. मेल्या सुद्धा ज्यावेळेस आपण देह जातो ना, आपला देह त्यावेळेस असं तो यमदूत येत असे काळवट असं मुच्छेकडून हातात दांडी घेऊन आणि बळच उडून ह्या हृदयातून आपल्याला बाहेर काढतात देहातून त्या जीवाला. आणि बाहेर काढून त्याला असं फास्ट टाकतात नेत्यात आणि दिवस असं नेत्यात त्याला वर यमदूताकडे नेत असताना ते असं कुत्रे त्याला लचके तोडतात. त्याचं बरं चिंता आलेले आणि एवढा त्रास देतात. पुन्हा नंतर ते म्हणतात 2-3 घटका झाले की पुन्हा वरून खाली त्याला सोडतात. बघतो काय झाले तर असे सगळे स्वर्य रडत बसले असतात. तिथून नुसतं बघतो असायची या ध्यास शिरावा ध्यास. मी पाप्याचे सांगतोय पर्वताप्रमाणे पातक करणे बदलले होण्या भक्ताची. तर पाप्याची स्थिती अशी होत असती, त्याला वाटतं ध्यास शिरावा म्हणजे साखर दांडाने बांधलेलं असतं. हे सारे सगळे सोयी आई वडील का असं तो कोणते रडत असतात, तेवढं तेच शिरामध्ये बांधलेलं असतं. ते नाही त्याला पुन्हा असं ते जाळ मारे त्याला धुडीत वर नेतात. अरे वर नेत असताना पुढे सांगितलं की
कुत्रेलंच काय थोडं त्या पुन्हा क्षणात मग त्याला परत माघारी येतात आणि असा जीव व्याकुळ होतो आणि व्याकुळ झाल्यानंतर त्याला 10 दिवसात ते पिंडदान दिल्यानंतर त्याला त्याचा हात याचा एक अंग ठेवला जीव तयार होतो बरं का. आणि त्या अंग ठेवला जीव त्याला 10 दिवसाच्या याने ती मस्तक फुटतं. आपल्याला एवढी चिंता सांगायचं नाही. ते मस्तक फुटतं 10 दिवसाच्या तिथं दसक्रिया करावं लागतो आणि त्याच्यानंतर त्याला दसक्रिया विधी झाली 13 विधी झाली ना त्याचं मग यमपुरीला यमराज आहे ना यमराजाकडे जाण्यासाठी त्याला 247 योजना अंतर दररोज कापावं लागतं. 86,000 योजना हा वर्ष साधापर्यंत प्रमाणात प्रवास असतो. मला काय सांगायचं पाप्याचं आणि 247 योजना दररोज चालायचं. एक योजना म्हणजे 4.5 किलोमीटर असे 247 योजना दररोज चालायचं. आणि मध्ये चालत असताना एक नदी बघा वैतरणा नदी. ती वैतरणा नदी 100 योजना रुंद म्हणजे 450 मैल रुंद नदी आणि ते रक्ताने आणि पोवाने वाचली. आणि ह्या देशाने ह्यो पापी ना पापी पर्वताप्रमाणे पातळ करणे या पाप्याची सूची सांगितली. त्याला तहान लागते त्या नदीत ढकलून देते मग त्याच्या तोंडात रक्त पो जातो. असे हाडापेष्टा असते. म्हणून मला जास्त टाइम घ्यायचा सांगून चिंतन मग इथे म्हणून माणसाचा पर्वताप्रमाणे पातळ करणे आणि वज्रले भुणी आबक्ताशी आणि आबक्ताने जर पर्वताप्रमाणे पातळ केलं ना तर त्याची अशी स्थिती होईल. मग याच्यासाठी तो काय हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पुण्य करी. तर त्याच्यासाठी आपल्याला इंद्रिय हातपाय का डोळे मुख बोलाया वचन तिने तू जुळशी नारायण नाशेची वपन भोवलो. हे भजन करण्यासाठी आपल्याला दर दिला बरं का. देवे दिला ते तो हा घाला फाटा बालिकेचा. महाराज आपण भजनशीलच बरं का. मावळे सांगता देख म्हणून जात सकळ स्वभावता भजनीशील झाले असे केवळ माझ्या ठाई परी ज्ञानी विने नासले बुद्धी भेदाशी आले आणि कल्पने कल्पू लागले आणि कल्पू. देख म्हणून स्वभावाचा आपला भजनाचा आहे. नवे आपल्या आईच्या वडिलात आपण 9 महिने 9 दिवस असतो. 7 महिने आपला गर्भ आणि 7 महिन्यानंतर त्याच्यात जीव प्रवेश करतो आणि जीव प्रवेश केल्यानंतर आपण तिथं भगवंताने नाम सुद्धा आता सांगितले. आता आपण त्याचं नामस्मरण आपलं चालू असतं. पण आपण आईच्या उदरातून बाहेर धरणी वायू लागता स्मरण विस्मृत तत्वता ओळखू लागे माता पिता पोहून कोंबरडे. आपण बाहेर आल्यानंतर विसरलो आणि मग विसरली त्या थोर झाली हानी आणि पचतीला खाणी. आपण विसरलो. मग सद्गुरू काय करतात. सद्गुरू हे संत काय करतात की आपल्या जवळच आपल्याला त्याचा आठ करून देतात. माऊलीच गोष्ट सांगतो मी. पृथ्वी निधाने भरली आहे परी पायण प्राप्ती नोहे तैसा आत्मा स्वतः सिद्ध आहे परी गुरुकृपाला हितवची प्राप्ती. जसं आपल्या जमिनीत पाणी आहे त्या जगात किती टक्के पाणी आहे. 71% पाणी आणि 29% जमीन आहे. म्हणजे साध्या आपल्या गावाला भाषेत 2 हिस्सेने पाणी आणि 1 हिस्सेने जमीन आहे. आपण पुढे उठसूट बोर घेतो का. पुढे नाही घेत ना बोर. त्याला माऊलीचा प्रमाण आहे. ज्ञानेश्वरी माणूस सांगतात पृथ्वीने राणी भरली आहे परी पायळून प्राप्त नव्हे. जो पायळा असतो पायळला त्याला जमिनीतलं धन कळतं जमिनीतलं पाणी कळतं. जो पायळा असतो आता माझ्या माता बहिणीला माहिती पायळ कसा असतो त्या पायळचा असं माणूस सिद्धांत आहे. मग ते आपण पानाडी आणतो आणि मग तिथं आपलं आपण बोर घेतो विहीर खातो. म्हणजे काय करतो नको त्या आवरण बाजूला पडतो. खाली पाणी तयार आहे. तसं आत्मा देव आपल्याकडून आहे ते आपल्या जवळच आहे. तुझे खंडे तरी उरला अवघा तो हरी आपणा भारी ठाऊन लगे धुंडावा इतळे जाणावा आजार कोण तरी मने मना पारधीच्या पुढे जाणे ते साधाव्या. अरे देह आधी काय खरा देह संबंधी पसारा बुजगावणे तोरा लक्षणता भास असे तो कुमाराचा आबंध काय चिंता मानले साधू संतांनी. दुजे खंडी तरी उरला अवघा तो हरी. मग दुजे पण कोणतं खंडायचं मी देह हे दुजे पण आहे. मी देह हे पापाला काय कारण आहे. साध मात्र ते सांगत असतात. म्हणून आपण भजनशीलच हे आपलं स्वभावाचं भजनाचं बरं का. माझ्या माता भगिनी घरी गेल्यावर टेस्ट करा आपल्या नातवांचे. लहान मुलगा असताना ज्याला थोडं कळतं आपण असं विठ्ठल मुलं ते टाळ्या वाजवणार. घरी जाऊन टेस्ट करा. लहान आपण थोडं केलं ना त्याला नुसतं विठ्ठल बघा लगेच राम 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 कृष्ण कृष्ण विठ्ठल मध्ये टाळ्या वाजवणार.
त्याचं कारण त्याला माऊलीची उभी देख म्हणून जातो सकळ. अरे स्वभावताच भजनशील, त्याचा स्वभावच भजनाचा आहे. पण पुढे हे धरणी वायू लागत त्याच्यावर फक्त त्या बुद्धीत भेद निर्माण होतो आणि मग ते विसरले जातं. ते स्वभाव म्हणणं एक दृष्टांत आठवण सांगतो. एक असं व्यक्तिमत्व प्रवासाने चाललं होतं आणि मध्ये थोडी गाडी घातली ऍक्सिडेंट झाला, तुला पाय मोडला. आता पाय मोडल्यानंतर ते दवाखान्यात गेला, ते हाड बसवलं, ऑपरेशन केलं, हाड बसवलं, सकाळी घरी सोडून दिलं. पुन्हा नंतर 2 महिन्याने बोलावलं पट्टी करायला आणि 2 महिन्याने गेल्यानंतर घरी त्याला गोळ्या खायला दिल्या. घरी गेले, मग 2 महिन्याने बोलावलं. तो चांगलं झालं, पाय चांगला चालायला लागला. आणि ते डॉक्टर म्हणजे डॉक्टर कसं काय बाबा आता म्हणजे आता व्यवस्थित आहे आता म्हणजे. पण काय होतं ह्यो पाय ना आता असे नंबर दिसला, हे मोठी सायकल दिसली, असं तिथे गेले पाय ऑटोमॅटिक असा वर उचलतो म्हणले, पाय ऑटोमॅटिक वर उचलतो म्हणले. असं काय माझी गरज कळत का म्हणले, ऑटोमॅटिक वर उचलतो. आणि मग दिवस असं म्हणल्यावर डॉक्टर हसले. म्हणजे असं डॉक्टर हसले. म्हणजे डॉक्टर तुम्ही का हसला? म्हणजे तू आता खरंच सांगू का? मला काय सांगायचे, देख म्हणजे स्वभाव आधी होता वाघ्या, दैव झाला पाग्या. त्याचा येळकोट नाही ना, मूळ स्वभाव जाय ना. हे म्हणजे मूळ स्वभाव ना, आपला मूळ स्वभाव, आपला मूळ स्वभाव भजनाचाच आहे. ते मूळ स्वभाव ते आपल्याला भजनच करतं, पण ते आपल्याला त्याच्यावर आवरण आले. मग ती डॉक्टर हसते म्हणजे का डॉक्टर साहेब तुम्ही हसला? म्हणजे तुला खरं सांगतो म्हणजे आता खरं सांगायला हरकत नाही. तुझं ज्यावेळेस पायाचं ऑपरेशन झालं त्यावेळेस तिथं हात जोडण्यासाठी मला माणसाच हाणलं होतं म्हणून मी कुत्र्यात हात टाकलं होतं. मला स्वभाव सांगायचा आहे. कुत्र्या स्वभाव काय, नंबऱ्या पाहिला वर टंगडी, काय एखादं जुनं काहीतरी खेळपट पाहिलं वर टंगडी. त्याचा स्वभाव कसा आहे कुत्र्याचा, तसं मायबापानं दृष्टांत सोडून द्या. आपल्याला सिद्धांत करायचा, आपला स्वभावच भजनाचा आहे. पण आपलं काय झालं, ज्ञानेविने नासले बुद्धी भेदाशी आले. ज्ञानेविने अज्ञानावर अज्ञान आलं आणि बुद्धीत भेद झाला. मी वेगळा आणि देव वेगळा, हे भेद झाला. आणि साध महात्मे हेच भेद घालतात. म्हणून पर्वताप्रमाणे पात्र करणे बदले होण्याची हे जरी असलं ना तर हरिमुखे म्हणा म्हणल्यानंतर हेच होईल. पुन्हा मावळे दुसरे त्यांना सांगतात की मावळे सांगतात नाही जशी भक्ती ते पतिता भक्त, हरीच बदल दैवत. आपण जरी अख्खा पाठ असला ना माऊलीचा आपण मी आधीच बोलून घेतले, मग एवढा सोपा नाही तो. जरी आपण प्रेमावर असं म्हणत जातो म्हणतो, पण असं कणीमध्ये तुडून म्हणत लक्षात त्याला म्हणून ते सांगा पर्वताप्रमाणे प्राप्त करणे बदल होण्याची नाही जशी भक्ती ते पतिता भक्त. कारण इथं भक्ती महत्वाची बरं का. भक्ती प्रेमाविनं ज्ञान नको देवा, नित्य अभिमान तया माझी. नुसतं भक्ती नसेल, प्रेम नसेल, भक्ती प्रेम नसेल ना, नुसतं ज्ञानाला काही किंमत नाही. चांगदेवाकडे काय कमी ज्ञान होतं ना, देवाकडे अहो इतकं ज्ञान होतं, इतकं ज्ञान. तुम्हाला माहिती ते मेलेले माणूस सुटून देते 6 महिने रुपयांचा मेलेले माणूस सुद्धा एवढं ज्ञान होतं चांगदेवाकडं. पण ते पूर्ण ज्ञान होतं बरं का, भक्ती आणि प्रेम नव्हतं. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा आहे. इतका सांगितलं माऊलींनी, नाही जाशी भक्ती ते पतिता भक्त. नुसतं ज्ञानाला सुद्धा किंमत नाही, त्याला भक्तीचं पाहिजे. भक्ती नाका सुद्धा भक्ती विना पशु कशाशिवाय वाढाला. अरे सटवीने नेला कायसा नाही, काय माय गेली होती भूतापाशी. हरे ने मुखाच्या आरी मुठा पातके करता पुढे आहे प्रस्ताव काय उत्तर त्या होतील. अनेक आता यम करवील कोण सोडली ते तुला मग आपण चिंतन मानलं यमाचं. यम एवढं चिंतन यम एवढं तुला त्रास करील, तिथं तुला कोण सोडवील. अरे याला फक्त एकच करावं लागेल, तुला भक्ती करावं लागेल. आणि भक्ती कशी हे समजतंय वासुदेव, आयसा प्रतिती रसता उतला भाऊ. आणि भक्तामध्ये राव तोच ज्ञानी, हे सर्वत्र भगवंत भरलेला आहे. पुढे भक्तीने धरला हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. पुढे भक्तीनं भक्तीशिवाय नाही बरं का. भक्ती पुढे मागे ज्ञान वैराग्य आधी भक्ती पाहिजे. म्हणून ते मला वाटतं भागवत सांगितले साधन भक्तीची युक्ती.
त्या भक्तीची निस्थिती आहे चक्रवर्ती सज्ञाना सद्भावेंनी जे भजन करी हृदय प्रगट असते हरी तो दिहीचे चिन्हे क्षणा माझा पालटते. ही भक्तीची लक्षण अशी भक्ती असावा गणना भक्तीत प्रेम पाहिजे नाहीतर प्रेमाविना भजन प्रेमाविना भजन नाकाविना मोती अर्थाविना पोथी वाचून काय अरे कुंकवा नाही ठाय आणि म्हणे मी आवे आवे भावाविना का भावाविना देव कैसा पाहिजे. अरे भावाशिवाय देव पावणारच नाही. देवाला काही लागत नाही फक्त भाव लागतो बरं काही न लगे एक भावाची कारण आणि तुका म्हणे आण अरे विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो देवाला काय लागत देवाला फक्त भाव लागतो. पण आपण देवाला भाव देत नाही आपण भाव खातो. हा प्रश्न आहे. साधू संत देवाला भाव देतात हाच दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला आणि हाच दुष्काळ प्रेम आणि भाव लागतो फक्त देवाला. पण भावाविने देव नकळे निसंदेह गुरुविना अनुभव कसा कळे. भावीविने भक्ती भावीविने भक्ती भक्तीविने मुक्ती बळविने सिद्धी कारण भाव लागतो बरं का. भाव हा साधा भाव बघा भाव महत्वाचा एक दृष्टांत सांगतो. जगन्नाथपुरीला तुम्ही गेले असतात आजही जगन्नाथपुरी गेल्या तिथं खिचडीचा प्रसाद आहे. तिथं कर्माबाई नावाची एक आजी होती. कर्माबाई नावाची गेला जगन्नाथपुरीला आणि ती कर्माबाई नावाची आजी होती. ती दररोज जगन्नाथ महाराजांना खिचडीचा प्रसाद करायची. मग ती कधी करायची उठल्या पहिली खिचडी शिजायची प्रसाद शिजाय घालायची. आंघोळ नसतं करीत काय नसतं करीत उलट काय करायची खिचडी शिजाय घालायची पातेल्यात चुलीवर. पहिले काय गॅस होते का सगळ्या गॅस चुलीवर खिचडी शिजाय घालायची. एक लिंबाची काडी एवढी मोडायची आपले सोनं मला दात घासायचं लिंबाची काडी लिंबाची काडी घ्यायची आणि ती अशी दात घासायची आणि दात घासायची आणि खिचडीचा वास यायला लागला ती काडी उलटी करायची आणि उलट्या काडीने खिचडी हलवायची आणि ती खिचडी कोणाला भगवंताला देवाला प्रसाद. तुम्ही काय तुम्ही चिंतन काय म्हणतोय भाव महत्वाचा इथं तुमची कृती महत्वाचा तुमचा भाव महत्वाचा आहे. ती उलटी काडी काय त्या उलटी काडीने खिचडी हलवायची आणि पुन्हा खिचडी हलवायची झाली की ती पुन्हा पुसायची पुन्हा प्रत्येचं काम चालायचे दात घासायचे. असं करता एक दिवशी ती गुरुवारी पाहिलं अरे मला एवढं आंघोळ करीत नाही तोंड धुत नाही आणि दात घासा ती फिरून म्हणजे आजबात होता चालणार उद्यापासून प्रसाद जगन्नाथपुरीला गुरु मला मी प्रसाद करला. ती कर्मावली चालेल मला काय करायला म्हणजे जसं भगवंताचं मत असेल तसं होईल. मग कालही शरीर कोणाचे असतात ते कोण बोलवते त्याच्याच ते सारं जाते त्याच्यात जर म्हणत असेल माझ्या हातात असं नाही तर चालू तुम्ही करा. दुसऱ्या दिवशी खिचडीच्या गुरुवानी केली स्वच्छ आंघोळ करून सारं सोहळ्या फिळ्यात केली आणि नेली. पण दुसऱ्याचे स्वप्न सांगितलं गुरुदारा तू जरी खिचडी सुचिरभूतपणे केली असेल तर तुझा प्रसाद मला मान्य नाही. तुझा खिचडी करण्यात भाव तुझा वेगळा आहे आणि माझ्या कर्माबाईचा भाव वेगळा आहे. कर्माबाईचीच खिचडी मला आवडते मला भाव सांगायचा आहे. कारण इथं भाव महत्वा काही नाही लगे एक भावाची कारण तुका म्हणे आणि विठोबाची तर भाव महत्वाचा आहे भगवंताला आणि फक्त भाव द्यायचा आहे. म्हणून इथं सांगितलं इथं भक्ती पाहिजे म्हणून भक्ती प्रेमाविना ज्ञान देव नको देवा किंवा प्रेम सुख दे प्रेमाविना नाही समाधान. प्रेमाशिवाय समाधान लागणार नाही. म्हणून चांगदेव महाराजाला एवढं ज्ञान होतं ना तरी समाधान नव्हतं. का प्रेम नव्हतं. प्रेम सुख दे प्रेमाविना नाही समाधान एवढं ज्ञान होतं तरी समाधान नव्हतं. मग काय करावं म्हणले मग ते आता दृष्टांत लांबीत नाही ते माऊलीकडे गेले आणि मग माऊलीने त्यांना हे म्हणले आता कसं जायचं म्हणले ते माऊलीची ख्याती ऐकली म्हणले माऊली यांनी म्हणले पैठणला पित्तर बोलावले होते तिथं वर्षात जेवण्यासाठी ती त्यांचं कीर्ती ऐकली आणि म्हणले आता पैठणला होते माऊली ती म्हणले यांना आता काय पत्र लिहा जर आशीर्वाद लिहावा तर ज्ञानाने मोठी आहेत तीर्थरूप लिहावं तर माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. काय लिहावा याला काहीच लिहिलं तसंच कोरपत्र दिलं आणि कोरपत्र दिलं तर मग म्हणले अरे 1400 वर्ष शरीर केले जातं पण बोध हवीने सेव एवढं ज्ञान होतं पूर्ण ज्ञान एवढं होतं की 14 वेळा मला मागायला पाहिजे आले ना नेहाला 100 वर्षांनी त्याचं सूक्ष्म देह करायचे आणि सूक्ष्म देह घेऊन तिथं स्थूल दे आणि महाकारण दे आणि कारण दे तिथे खाली पड्या राहायचा आणि सूक्ष्म देह घेऊन पृथ्वी जाऊन बसायचे.
म्हणजे 14 वेळा यमाला माघारी पाडावं, मरण वाचवतं अशा असणारे ज्ञानी. पण म्हणले त्याला समाधान नव्हतं म्हणून माऊलीकडे गेले. आणि माऊलीकडे जाताना आता ही यांचा रुबाब 3 लाख शिष्य चांगदेवाचे 3 लाख शिष्य हे वाघावर सगळे 3 लाख ते शिष्याला बेवया. आता हे मोठे म्हणजे यांना मोठा वाघ, बारकाले शिष्य लहान लहान वाघ सर एवढा सर मैपत बाबाने लय भारी चरित्र लिहिलेले. मग तिथून निघाले. मग तिथून आपल्या श्रीगोंद्याला सुद्धा आले सांगले मग त्यांनी पुन्हा बेहून निघाले. श्रीगोंद्याला आले आणि श्रीगोंद्यावरून आळ्याला गेले असं सांगितलं. ती कसं त्यांचा क्रम असत मैपत बाबांचे सांगितले त्या भक्तिविजयमध्ये. मग तिथून तसे गेले. तिथून पण मग आळंदीला आले. मग तिथं आळ्याला गेल्यानंतर तिथं यांनी रेड्याच्या मुख्य वेद बोलवते माऊलीने. तिथं आले ब्राह्मण एकदम ब्राह्मण. तिथून त्यांनी तिथं वेद बोलायचे बंद केले. पुढं आळ्याला बाबा तिथं अजून सुद्धा वेद बोलणारा ब्राह्मण आहे आळ्याला. तिथं आम्ही गेलो. तिथं आळ्या रेडे समाधीने आळ्या सोडेला. तिथं रेडेची समाधी. तिथं अजून वेद बोलणारा तिथं ब्राह्मण नाही. तिथं त्याला ते करा. तिथं माऊली सांगितली इथं तिथंच समाधी घेतली दिली ना रेड्याला म्हणून. मला काय सांगायचं आता याचं चरित्र फार मोठं आहे. मग असं असणार म्हणून जे ज्ञान भक्ती प्रेमाविना भक्ती प्रेमच पाहिजे तरच ज्ञानाचा उपयोग होत. नाही तर ज्ञान पुढे भक्तीने धरली हाती माघ ज्ञान व्हायला घे धर्म येते. मग भक्ती महत्वाची म्हणून असं असणार इथे सांगितले महाराजांनी की नाही ह्याची भक्ती तो पतिता भक्त आणि हरिविन भजत दैव त्यांना हरीला तर भजलं पाहिजे. नाता हरिमुखी हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बसता हरी बोला लोकांती हरी बोला एकांती दी त्यागांती हरी बोला दी त्यागांती हरी बोलायचं बरं का. आणि दी त्यागांती जर हरी नाही बोललं ना त्याची काय स्थिती होती एक उदाहरण आठवतं. आता मला वाटतं कालच परवा झाली ना रोहिदास बाबांची जयंती. रोहिदास बाबा एक दृष्टांत सहज आठवला. रोहिदास बाबाची रोहिदास बाबा तिथे मनकेवढे माझ्या प्रवचन होतं. तिथे रोहिदास बाबाचं चिंतन मांडलं होतं. मग तिथं रोहिदास बाबाची हरिबोला कशाला विषय निघाला. दिहे त्या गात ते हरिबोला दिहे त्या गात जर आपण हरी नाही बोलला आपल्या भगवंताचा जर आठवण नाही झाला ना तर आपल्याला जन्म घेणे लागे वाचण्याच्या संधी. आपल्याला वाचल्याप्रमाणे जे जन्म मिळतो. रोहिदास बाबांना श्रीमंत घराण्यात ब्राह्मणाच्या कुळात जन्माला आले होते पहिली चरित्र वाचन. तर ब्राह्मणाच्या कुळात श्रीमंत घराण्यात जन्माला आले होते. पण तिथं ते कीर्तन करायचे भजन करायचे प्रवचन करायचे दररोज कीर्तन करायचे. कीर्तनाला भरपूर समाधी यायचा. पण यात एक श्री यायची आणि कीर्तन संपलं ना रोहिदास बाबाचं म्हणजे पहिल्या जन्मातलं कीर्तन संपलं की त्यांच्या पाय पडायची आणि माझे बाबा सावध राहा बरं का. ऐका स्त्रीचा उपदेश सुद्धा आपल्याला फलद्रूप होतो. पुरस्त्रीचा ती म्हणाली बाबा सावध राहा बरं का. आता असं बरे बाबा काय करायचं कीर्तन संपलं की पटकून आपल्या दुपडी जाऊन बसवते. तरी ती स्त्री तिथे यायची दर्शन घ्यायची. बाबा सावध राहा बरं का एवढंच फक्त म्हणायचं. बस काहीच नसतं बोलत. असं करता करता शेवटचा अंतकाल जवळ आला आणि बाबांनी बाबा फार अंतकाल जवळ आला. पण एका पाहुण्याने चांगले रत्नजडीत अशा चपला आणले. अशा भारी चपला आणल्या. आता चपला आणल्यानंतर त्याला काय घालता येणार चालता येणार या कोंदळ्यात चपला ठेवले. आणि कोंदळ्यात चपला ठेवल्यानंतर आता ब्राह्मण कुळातले एवढे कीर्तन सांगणारे प्रवचन सांगणारे नित्यानुसंधान राहणारे पण त्यावेळेस देह ठेवायचं ना त्या चपलावर लक्ष दिलं. लक्ष गेलं आणि त्या वृत्ती ह्या चपलावर गेली. आणि नंतर त्याला मग सांबाराचा वगैरे जन्म घेऊन आला. मला काय सांगायचं हरी बोला देता हरी बोला घेता हाच ते हरी बोला लोकांची हरी बोला एकांती आणि देह त्यागांती हरी बोला. आपल्या देह जेव्हा आपण ठेवतो तेव्हाच वाचना आपल्या हरलोक बालपण याच्यावर आपल्या चैतन्य विषय निघाला. म्हणून देह त्याला मग ते जन्म मिळाला. आणि जन्म मिळाल्यानंतर बाबा ते ज्ञानी होते ना अंतर्ज्ञानी. जेवढे जन्म मिळाला आता बाळ डोळं झाकून येतं आणि त्याने डोळं उघडले. रोहिदास बाबांनी डोळं उघडले म्हणजे अरे मी तर काशी ठिकाणी मोक्ष मिळवण्यासाठी जन्म मरण फिरण्यासाठी मी रात्रंदिवस अखंड चिंतन केलं कीर्तन केलं भजन केलं प्रवचन केलं आणि मी पुन्हा जन्माला ह्या मृत्यू लोकात डोळे उघडे पाहिले तर दुःख वाटलं. आणि पुन्हा डोळे दाखवून घेतले. मला काय नाही आता आईचं स्तन प्यायचं नाही पाणी प्यायचं नाही काय नाही देह त्याग करायचा म्हणजे हे नको आपल्याला ह्या मृत्यू लोकात. मग तिथं असल्यानंतर ती बाळ काय पिये ना
बरं श्रीमंत घराण्यात जन्माला आलं, जरी कर्मकाराच्या घरी जन्माला ना बाबा, तर ती श्रीमंत घराण्यात जन्माला आलं. कारण पुरीच होती ना श्रीमंत. चांगल्या घराण्यात जन्माला पण ते बाळ पेणार 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, किंवा डॉक्टर बोले, किंवा डॉक्टर बोले आमचं कर, ह्या देवीचं बघ, त्या देवीचं बघ, अजिबात काय फरक नाही. पण ती होती ना बाई जरा द्यायची ना, सावधान बाबा बरं का, सावधान बाबा. तिला कळालं की आमच्या ठिकाणी एक मुली जन्माला आले आणि ती पेत नाही. ती तिथं आली आणि आल्यानंतर तिने पाहिलं, म्हणजे ते बोलायला माझ्या मांडीवर या, तुम्ही सारेजण बाहेर जा. म्हणजे मी बघते मला काय असेल ते. आणि मग ती सारेजणाला बाहेर काढलं, ते बाळाला घेतलं, मांडीवर घेतलं आणि मला डोळं उघड डोळं म्हणजे आता मी तुला सांगत होते सावधान. तिसरे काय म्हणते, मी तुला सांगत होते सावधान. मग ते तुळस आता उघडे डोळे मग आपलं प्रमाण झालं, सावधान सांगत होते. पटलं त्या हृदयात बाबांना. किती 4-5 दिवसाचं पटलं. म्हणजे सावधान म्हणजे एक काम कर, आता तुला असा हे त्याग करून जमणार नाही, असा न पिता ते हे त्याग करणे म्हणजे आत्महत्या होईल. मग तुला मोक्ष मिळणार नाही, मग तुला नरकाचं प्राप्त होईल. मग मातेसाठी काय करू नाही, वाट्याला आलेलं कर्म कर. आणि वाट्याला आलेलं कर्म करून हे देह ठेव त्या भगवंताच्या चिंतनात, मग तुला मोक्ष मिळेल. तसा मोक्ष मिळणार नाही. म्हणून कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, असं सांगितल्यानंतर डोळं उघडले आणि बाळ हसल्यानंतर लगेच म्हणले म्हणले हे माते ये, म्हणले घे या बाळाला. आणि म्हणले पियाला लागलं. बाळा सांगितलं 5 दिवस बाळा दिला आईच्या मांडीवर, पियाला लागलं. म्हणजे ही तिथी प्रकार होतात बाबाची. तुमचं अखंड चिंतनात त्याच्यासाठी अखंड ते चिंतन करायचे. म्हणून सांगितले महाराजांनी की भक्ती नाही ज्याशी भक्ती ते पतिता भक्त हरीशी नमत दैवत. आणि अनंत वाचाला बरं मिळत त्या काही सर्व पातळ हरी. नुसतं बगबग करणे हे मिळत. हे कबीर मला सांगतात की अरे बम लवकर पृथ्वीचे करता है और सबको सूचित ओका साहेब मिळत आहे. भगवंत कशाने भी मिळत नाही. त्यांनी लेते महान को पीले काले कपडे दाढ़ी में से मुंडता है, उल्टी लकड़ी हाथ में पकड़े ओका साहेब मिळता है. अनुभव पंथ अनुभव बघा त्या पंथाला, म्हणजे नाव घेण्याचं कारण नाही त्याला. पण कबीर मला सांगितले अनुभव पंथ. माझ्या वडिलांना मानभाव पंथाचा अनुभव होता. भगवान श्रीकृष्ण कटर शिक्षेती. अहो एवढे कटर आम्ही विरीव कामात जात होतो. ती आम्हाला विरीव कामाला बाबा की 3 टाइम आरती करायची आणि 4 वाजता आम्हाला चहा खाली सोडा. एवढे कट्टर मानव पंथ, एवढा त्यांचा प्रेम त्या भगवंत फक्त श्रीकृष्णाच मानून ते बाकी कोणाला मानणार नाही असे. पण अशा असतात जर वरपंथी सेवा असेल ना तर त्याला सुद्धा भगवंत भेटणार नाही. जोगी होकर जाता बाळा हाल मस्त में रहता है, दोन्ही हाती पकडे ओका साहेब मिळत आहे कवी मला सांगतात. आणि शेवटचे त्यांना सांगतात की कहत कबीर असून बाय साधू मन की माला जपता है और भाव भक्ती से ध्यान धरत है उनको साधक मिळता है. भगवंत त्यांनी ते भेटेल भावाने आपल्या प्रमाण दिलं. म्हणून असं सांगितलं अनंत वाचाला बरळती मळ. म्हणून माणसाचा ज्ञान देव मौन जपमाळ आणि धरून श्री हरी जपे सदा. मौनाला मोठी किंमत आहे बरं का. एक दृष्टांत सांगतो आणि शेवला किती 6 वाजेपर्यंत 1 तास 7 वाजेपर्यंत ज्ञानदेव मौनाचं प्रमाण तरी मौनला फार मोठी किंमत आहे. एकाच गाडी बघायला चालली होती आणि गाडीवर जात असताना असं रंगाला गाडीवर कप्तार असता. गाडीवर पुढून एक सायकलवाला आला. आता सायकलवाला आला आणि इकडून म्हणतोय ए सायकलवाल्या बाजूला हो, सायकलवाल्या बाजूला हो, बैल आटपणार नाही, मला बैल आटपणार नाही. कर्म धर्मस्थळानं तिथं त्याला बाजूला खाल ते गाडी खाली चांगार आणि त्याला थोडे मार लागला. ती कोर्टात केस गेली. आमच्या आपल्याला सांगतो कोर्टात केस गेली आणि कोर्टात गेली बैलगाड्या होता ना बैलगाडी हाकणारा. तेव्हा त्याच्या वकिला सांगितलं काही जरी झालं ना तो काही नाही फक्त गप बसायचं. तो फक्त गप बसायचा, काही नाही तो फक्त गप बसायचं. लगेच मग ते त्यांची झाली बा हे वकील तर वकील आता ज्याला कोर्टात घेत त्याला माहिती ह्या पक्षाचं हे वकील त्या पक्षाचं वकील त्यांचं झालं सर भाषेत सुरू असतं. असे काही म्हणलं तर नुसतं गप बसायचा काय गप बसायचा जसं काय बोलायचं. आता असे 1 तारीख झाली, 2 झाल्या, 3 झाल्या आणि आज बरेच तारीख म्हणलं तर शेवटची तारीख फायनल तारीख. आणि लगेच ते म्हणला ते जे होता ना प्रति सायकलवाला होता सायकलवाला
रक्तावतले मोठे मोठे गुंगलत होता, बाजूला हो बाजूला बाजूला हो. आणि आता काय तुला काय तुझी का दात खेळ नसली का मला बोलायला. म्हणजे त्याच वेळेस तिथं फैसला व्हायला की त्याच्याच तोंडून की चुकवण्याची सिद्ध झाली की गाडीवाल्याची चूक नाही चुकायची माझी. कारण गाडीवाला म्हणून तू बाजूला हो बाजूला मला कसं ज्ञानदेव मौनाचं प्रमाणांतरी धरुणी श्री हरीचं सुद्धा. म्हणून मौन धारण करून त्या भगवंताचं रात्रंदिवस चिंतन करायचे. म्हणून सांगितले अनंत वाचाल बरळती बरळ, काही बी नुसतं बरळत नाही राहायचं बरं का. त्या कैसा गोपाळ पावे हरी, पण त्यांनी हरी पावणार नाही. मग काय करा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि शेवटच्या माणसाचा ज्ञानदेव प्रमाण, आत्मा हा निधान, ज्ञानदेव प्रमाण देव सांगतात. आत्मा हा निधान मध्ये ठेवायचं. निधान म्हणजे आत्मा, ज्ञानदेव आत्मा निधान आणि सर्वाधिती पूर्ण एक नांदी, ते सर्वत्र भरभरलेला बरं का. आधी माऊली चोवी सांगतोय, आधी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, हे समस्त जाणवे स्वरूप माझे. मग वाड धाकुटे न म्हणती, सजीव निर्जीव नेनती, देखिल्या वस्तू लुटी मीच म्हणून. ब्रह्मदेवापासून ते चिलटापर्यंत माझं स्वरूप आहे. मग असं ते स्वरूप ओळखणं, आधी ब्रह्म करुणी शेवटी मज करुणी, हे समस्त जाणवे स्वरूप माझे. मग वाड धाकुटे न म्हणती, मग ह्यो मोठा आहे का ह्यो लहान आहे. आपण पंढरपूर गेले तर आपण बघ म्हणतो का हा मोठा आहे हा लहान आहे, सारे एकमेका पाया पण घरी इथं लोकांना हे अभिमान पाया पडली एकमेका. तिथं लहान नाही आणि मोठा नाही, इथं हीच स्थिती टिकून राहिली पाहिजे. नवे नवे मावळे याच्या पुढे ताण दिला आहे. सजीव निर्जीव नेनती, आता हे माईक हे सजीव आहे का निर्जीव आहे? निर्जीव आहे, ही निर्जीव आहे, ही सुद्धा निर्जीव आहे, तो खांब निर्जीव आहे. पण आपण याला पाहिलं हे पाया पडलं, त्या डबीला पाहिलं पाया पडलं, याला पाहिलं पाया पडलं, हे व्यासपीठाला पाहिलं पाया पडलं. बाबा येडं म्हणता का शेणं म्हणते मध्ये येडं झालं म्हणजे ही. पण अशी स्थिती व्हायला असं माऊली होईल. सजीव निर्जीव नेनती, देखिल्या वस्तू लुटी ती मीच म्हणून याला प्रमाण आहे तुकडा सुद्धा. जगात पिचाच अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाना, किंवा शेख मोहम्मद होई, जे जनास दिसते वेडे बावळे, अंतरी भुगिती ब्रह्मसुखाचे सोळे, आणि जन विजाळीने हरी त्याची परमात्मा. आपले शेख मोहम्मद महाराज आहेत ना, ते म्हणजे त्यांचे योग संग्राम नसते फार चिंतन आहे त्याचं. अहंकार टोंगा अक्कल सुरी, विवेक कापरी भक्षण करी, आणि उन्मनी मस्जिदीत नमाज वगैरे त्या नाव मुलांना. सोहम सगुण माळते विसरले देणे, अचेतन माळ फिरून जाऊने, नष्ट बंधूची लक्षणे असंख्य देखील. लय चिंतन मानले शेख मला काय सांगायचे, माझा आशा असताना परमात्मा सर्वत्र भरले. तर माऊली सांगतात ज्ञानदेव प्रमाण, आत्मा हा निधान, आत्मा हा ठेवा आहे, आणि आत्मा परमप्रिय आहे. त्याच्या नामकिर्तीचा हर्ष भारी, नित्य नव आवड वयस्ता भयंतरी हरी प्रगती भागवत निवली. किंवा एक हरी आत्मा जीव शिव वायात दुर्गा म्हणणं झाली. पण इथं बसल्यापैकी वर पड करा, पण माझ्या हृदयात आत्मा नाही म्हणून माझ्या सहित प्रत्येक हृदयात आत्मा आहे. आणि आत्मा ते देवाई माणूस आता ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय सुसविद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू, आणि म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोगी. माऊली पहिल्याच वेळी सांगितलं की आत्मात देव आहे, आत्मात गणेश आहे, आत्मात गणपती आहे, आणि ते तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयात आहे. म्हणून सांगितलं की पर्वताप्रमाणे पातळ करणे बदलले पुढे भक्ताची, पण हरिमुख्य म्हणा पुण्याची गणना कोण करी. नाही ज्याशी भक्ती ते पतीचा भक्त, हरिसिन बदलतही वाहत, पण त्यांनी की हरिमुख्य म्हणा पुण्याची गणना कोण करी. अनंत वाचाला बरळती बरळ, त्या काही गोपाळ पावे हरी, पण हरिमुख्य म्हणा पुण्याची गणना कोण करी. आणि ज्ञानदेवाला म्हणा आत्मा निदान सर्वागती पुण्य नांदे, कधी कळत हरिमुख्य म्हणा पुण्याची गणना कोण करी. कुंडली करू हरिमुख्य श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सद्गुरुनाथ महाराज की जय.